हे चालणार नाही। पण तेच तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे। अध्यक्ष महोदय 2004 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले। तर ठीक आहे, भुजबळ साहेब 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा। अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, आपण बहुमत म्हटलंय पण त्यांचंही याला पाठिंबा आहे, त्यामुळे सभागृहाने एकमताने केलं। विरोधी पक्षनेते आपण आपलं काय मत आहे सांग, एकमताने केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला किंवा सांगितलं आहे, खरं तर हा यामध्ये कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही पूर्वीपासून आमची भूमिका होती, आमच्या सर्वांची भूमिका होती, त्यामध्ये कुणाचाही काही विरोध नव्हता। त्यामुळे बहुमत म्हणू नका, याला एकमत म्हणा, आमची त्याला तयारी आहे। काय नाही अध्यक्ष महोदय, 1 मिनिट मध्ये मानू द्या ना, आता झालं ना, दादा बोलू द्या ना। आता तुम्हाला विचारलेलं बहुमत आहे की एकमत आहे, तुम्ही एकमत सांगितलं, आता मला घोषणा करू दे ना एकमताची। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, त्यामुळे हे विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो। मराठा आरक्षणाच्या मसुद्याला आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये मंजुरी देण्यात आली। त्यानंतर विधिमंडळात हे विधेयक मांडण्यात आले। विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमतानं मंजूर करण्यात आला। आवाजी मतदानाने विधेयक एकमताने संमत झालं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात मराठा आरक्षणातील भूमिका देखील स्पष्ट केली आहे। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी हे विधेयक आज विधिमंडळामध्ये पारित करण्यात आलंय। दरम्यान ज्या कुणबी मराठा समाजाच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं जाईल, जो की कायदा पूर्वीचाच केलेला होता। मात्र ज्यांच्या नोंदी आढळल्या नसतील किंवा जो मराठा समाज कुणबी किंवा ओबीसी मधून आरक्षण घेऊ इच्छित नाही, अशा मराठा समाजाला देखील या विधेयकामुळे जे आहे ते आता आरक्षण मिळणार आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधानसभेमध्ये मांडल्यानंतर एकमतानं या विधेयकाला मंजुरी देण्यात आली। सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बहुमताने हे विधेयक पास करण्यात येते असं सांगितलं। मात्र त्यानंतर छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी त्यावर आक्षेप घेतला की बहुमताने न म्हणता एकमताने म्हणा, कारण आमचा देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबाच आहे। आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्षांनी बहुमताने न सांगता एकमताने मराठा समाजाचं विधेयक जे आहे ते आपण मंजूर करतोय असं सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेला यावेळी संबोधित देखील केलं आणि यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला की मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा कार्यकर्ता आहे, मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळेच लोक माझ्यावर विश्वास ठेवतात। आम्ही 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे, आम्ही वचनाची पूर्तता केलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या एकजुटीचा आणि लढ्याचा हा विजय आहे। आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे, हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेला लढ्याचा विजय आहे असं सांगतानाच लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही, शिस्त मोडलेली नाही, याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे तरुणांचे आभार व्यक्त करतो असं देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। आता हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का असा प्रश्न जेव्हा विरोधकाकडून कुणीतरी विचारला तेव्हा आज आपण सकारात्मक बोलूया। आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी जे जे काही आवश्यक असेल ते आपण करतोय आणि पुढे सुद्धा करत राहू आणि कोर्टात हे आरक्षण टिकेल असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलाय।
यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.